शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण मिरची पिकावर आलेलो आहोत. मिरची पिकामध्ये जे चुरडा मुरडा रोग म्हणलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी जे आहे ते शेतकरी मित्रांनो ह्याला व्हायरस म्हणलं जातं. नेमकं व्हायरस आपण कशामुळे येतो तर ते आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो प्रथमतः जे आपल्या शेतामध्ये जे आहे ते आपल्याला भरपूर प्रमाणात जे आहे ते थ्रिप्सनं जर अटॅक केला असेल तरच आपल्या शेतामध्ये जे आहे ते शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते हे व्हायरसची जी संभावना असते सगळ्यात जास्त वाढण्याची व्हायरसची जे की चुरडा मुरडा म्हणलं जातं तर आपल्या शेतामध्ये येतो. तर शेतकरी मित्रांनो आपण हे व्हायरस जे आहे ते कशा प्रकारे दिसतो शेतकरी मित्रांनो हे आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे जे की आपला पूर्णपणे जे शेतकरी मित्रांनो ह्याचं पान जे आहे आपल्याला जे आकडलेलं किंवा एकदम असं गोळा झालेलं दिसतं शेतकरी मित्रांनो. तर ही पानाला आपण नेमकं विलाज कोणता करावा तर आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय जे ह्याच्यामध्ये आपल्याला जे बायफेन्थ्रिन आणि डायफेन्थ्युरॉन असं हे कॉम्बिनेशन येत आहे. तर आपण हे दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र असणार शेतकरी मित्रांनो तर हे आपल्याला औषध वापरायचं आहे. ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे आपलं म्हणलं जातं किंवा ह्याच्यानंतर आपल्याला जे आहे ती व्हायरसची फवारणी घ्यायची. व्हायरस म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या अनेक कंपन्याचे जे आहे ते आपल्याला व्हायरससाठी आपल्याला औषधं येतात मार्केटमध्ये. तर त्याच्यासाठी आपण बघायचं आहे नेमकं कोणतं व्हायरसचं आपल्याला जे औषध आहे आपलं तर ते चांगलं राहील ते बघून आपल्याला जे आहे ते आपल्या या प्लॉटवर मिरचीच्या प्लॉटवर आपण याची फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला जे व्हायरस जे आहे ते कमी झाला पाहिजे. पहिली फवारणी जे की आपलं थ्रिप्ससाठी सगळ्यात जास्त आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.